श्री स्वामी समर्थ अक्कलकोट। श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो। दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे। वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली। अत्रि ऋषी आणि अनसुया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्त गुरु हे हो। ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत। पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे 14व्या शतकात त्यांचा जन्म झाला। त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजानगर येथे कारंजा वऱ्हाड जन्मास आले। त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी सन 1378 ते 1458 हा आहे। त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली। सन 1457 च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून बुक झाले आणि त्यानंतर सुमारे 300 वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले। तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत। ऐतिहासिक दृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात। श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ दासोपंत, माणिक प्रभू, नारायण महाराज जालवणकर, चिदंबर दीक्षित, सदैव सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले। श्री स्वामी समर्थांनी स्वतःच मूळ पुरुषवडाचे झाड दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव नृसिंहभान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अवतारित्व मानण्यात आले। त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले। श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात। आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्रीशैल येथून कर्दळीवनामध्ये गेले। तेथे ते तपश्चर्येला बसले। मध्ये 350 वर्षे गेली। त्यांच्या भोवती वारुळ तयार झाले। एके दिवशी एक लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला। त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते। लाकडे तोडताना वऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्री स्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले। तो वऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे। श्री स्वामी समर्थ तेथून श्रीकाशी क्षेत्री प्रकट झाले। तेथून गंगाकाठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले। प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले। ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावात एक ब्राह्मण कुटुंब होते। ते श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत। मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले। त्यावेळी 3 दिवस स्वामींनी अन्न ग्रहण केले नव्हते। चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले। त्यावेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले। चोळाप्पांचे घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत। श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले। राजेसाहेब भोसले यांचीही श्री स्वामींवर दृढ भक्ती झाली। श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांचा राजवाड्यातच 4 दिवस मुक्काम असे। अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले। हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एस.टी. स्टँड समोर आहे। तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप साधना केली। बालोन्मत्त पिशाच वृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते। आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले। राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला। आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रासमीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतःच सांगितली आहे। शिष्यद्वय श्री बाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली। श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेज उंच होती। शरीराचा वर्ण गोरा होता। ते अजानुबाहू होते। तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले। विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते। नंतर ते मंगळवेढ्यात आले। त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते। सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले। सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले। त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते। त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला।
अनेकांना सन्मार्गाला लावले, ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चनी धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्री स्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती, श्री शंकर महाराज, श्री वामन बुवा, श्री गुलाबराव महाराज, श्री केळकर बुवा, श्री स्वामी सूत, श्री आनंद भारती, श्री गजानन महाराज, श्री मोरे दादा, श्री आनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्री स्वामी मरुदुले आणि सेवा श्री स्वामी समर्थांच्या अवतारित्वाविषयीची हकीकत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी वर्णिली आहे. ती अशा भागीरथीच्या तीरी कर्दलीवना माझारी स्वामी निजमानसांतरी ते निर्विकारी चिंतिता तपश्चर्चा करिता करिता तत्वयनी आहाता प्राप्त झाली तदैक्यता नुरले तत्वता देहभान ऐशापरी लोटता काळ अंगावरी जाहले वारुळ दिव्य सते सोज्वळ देह निर्मळ झालासे स्थिती झाल्यावर काय घडला प्रकार भावे ऐका सादर सौख्य सारतो आहे लाकूड तोड्या एकेदिनी सहज आलत्याच वनी वृक्षावरी घाव घालुनी डहाळी झणी पाडिली डहाळी पडताच सकळ ढासळून गेले वारुळ फार जुनाट मूर्ती सोज्वळ बाहेर तत्काळ निघाली आजानुबाहू दिगंबर तपोदित्य सुंदर जैसा पौर्णिमेचा निशाकार सर्व संसार आनंदवी स्वामी लीलामृत ऐक ओवी 6 ते 12 श्री नृसिंह सरस्वती ज्या कर्दलीवनात श्री स्वामींचे अवतारित्व प्रकटले. आपण कोठून आला या प्रश्नाला उत्तर देताना श्री स्वामींनी सांगितले, प्रथम आम्ही कर्दलीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बांगलादेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे आम्ही गोदा तटाकास आलो. गोदावरीचे स्नान करून हिंडत हिंडत हैदराबादेस गेलो. तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथे जाऊन हिंडत मोहोळास आलो. तेथून सोलापुरास आलो. तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो. तो इथेच आहे. कैलासवासी ग मुळेकर लिखित श्री स्वामी महाराज चरित्र पान 5 श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यात प्रकटले. याविषयीचा ऐतिहासिक संदर्भ चरित्रकारांनी नोंदविला आहे. शक्य 1760. स्वामी जगदुद्धारार्थ प्रकटले मंगळवेढ्यात. साक्षात दत्त अवतारे. स्वा ली 1:16. तेथून श्रीमाणिक प्रभूंच्या भेटीनंतर श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटास शक्य 1779च्या आरंभीस आले. श्रीमंत मालोजीराजे त्यावेळेस नुकतेच राज्यपदारूढ झाले होते. त्यांची स्वामींच्या चरणी अपार श्रद्धा होती. श्री स्वामी समर्थांचे प्रकट वास्तव्य एकूण 40 वर्षे असून शक्य 1760 ते शक्य 1800 त्यातली 21 वर्षे त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले. अक्कलकोट येथील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी दत्त संप्रदाय बराच वाढविला. असे पातकी दिन मी स्वामीराया पदी पातलो सिद्ध बौद्धराया नसे अन्य त्राता जगीय या दिनाला समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला. एकदा कलकत्त्याचे एक इंग्रज बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ त्यांच्या दर्शनास आले असता, आपण येथे कोठून आलात असा साहेबांनी भीत त्यांस प्रश्न विचारला. तेव्हा स्वामींनी उत्तर दिले ते असे, प्रथम आम्ही कर्दलीवनातून हिमालयात निघालो. पुढे फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे स्वामींनी गावांची व तीर्थक्षेत्रांची शेकडो नावे घेतली. पुढे गोदा तटाक हिंडत हिंडत दक्षिण हैदराबादेस गेलो. तेथून मंगळवेढे, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर अशा गावी राहत राहत अक्कलकोटास आलो. अक्कलसे खुदा पछानना या बोधवचनाची लोकांनी स्मृती राहावी म्हणून की काय स्वामी अक्कलकोटास येऊन प्रकट झाले असा कोटीक्रम कोणी करतात व त्यास त्यांच्या चरित्रातील एका गोष्टीचा दाखला देतात. एकदा कोणी एक मोगलाईतील श्रेष्ठ दर्जाच्या सय्यदाने स्वामींच्या मठाशी येऊन क्यों जी ये अक्कलकोट के स्वामी कहो है असे विचारले.
तेव्हा त्यास स्वामींनी नेहमीच्या फटकळ भाषेत उत्तर केले, स्वामी बैठे पर स्वामी तो अक्कलकोट में हई या क्या देखता हई. या स्वामींच्या उत्तराने तो सय्यद समजावयाचे ते समजून एकदम तटस्थ झाला. घटकाभर त्याची उभ्या उभ्यात समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले. त्यातून तो पूर्वस्थितीवर आल्यावर त्याने मुक्तकंठाने स्वामींचे स्तोत्र गायले व आजपर्यंत अनेक साधने केली, पण हा आनंदानुभव मिळाला नाही. अनेक अवलियांस यापूर्वीही पाहिले, पण आज साक्षात खुदाचेच दर्शन झाले. आरे उसीलिए अक्कल के अंदर हृदय में साहेब को सच्चा देख लिया, सब जन्म का सार्थक हुआ, पलक में दरिया माफक हो गया, किस्मत की बात है मैं आपका बंदा हुआ इत्यादी धन्योद्गार काढले. यावरून श्रीगुरूंचे निवासस्थान अक्कलकोट किंवा प्रज्ञापुरी हेच योग्य असे स्वामींचे भक्त म्हणू लागले. स्वामींचे स्वरूप स्वामी असे आहेत. स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अकलसे खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही. स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे स्वरूप, त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार, अघटित लीला कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. बाकी मायाभ्रम आहे. ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी कारातील पहिला स्वर कार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे. स्वामी अचलोपम म्हणजे उपमान देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य व अनुत्तम सर्वोत्कृष्ट आहेत. स्वामी तपोमय अजर यतीश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि रुद्धी सिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम क्रोधादी विकार नाहीत. तसे संकल्प आणि विकल्प नाहीत. ते सर्व साक्षी आहेत. स्वामीच सर्व विश्वातील अर्थ, आनंद, प्रेम आणि सुख रूप आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थ हे स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म अतिविराट वटवृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी व मुळात दत्तनगर मूळ आहेत. म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे. स्वामी निरालंबासनी आहेत. म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही. त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे उदयास्तापलीकडेचे आहे. ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरलेले आहेत. स्वामी सर्व जीवांचे पापी किंवा पुण्यवान सुहृद म्हणजेच जीवलग आहेत. जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी सदेह अवतार या मृत्यूलोकात घेतलेला आहे. स्वामी अंतःसाक्षी प्रत्येकाच्या हृदयात असणारा व अनंत परमात्मा आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी अमुख्य आहेत. म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे करते, पण ते स्वतःकडे घेत नाही. ते निर्मोही, निरहंकारी, तुल्यनिंदा, स्तुतिमोन्नी व निर्विकारी साक्षी आहेत. म्हणून ते म्हणायचे, मला नमस्कार करा किंवा करू नका, माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका, मी आहेच. स्वामी अहंभावहीन प्रसन्नात्मभाव असे आहेत. ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात. त्याच्या पापवृत्तीवर व संकटावर ते रागावतात व त्याची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात. स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी व पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत. स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तिरूप व्यक्त होतात. स्वामी त्रिविध तापहर, जन्म, जरा, मरण या अवस्थांतील यातना आणि अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक ताप हरण करणारे भक्तकाम कल्पद्रुम, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहेत. स्वामी परमेश आहेत. इष्टेती ईश्वर. या सर्व विश्वाचे कल्याण, मंगल, सुख, समाधान केवळ स्वामी अत्युच्च कोटींची शक्ती आहे. बाकी सर्व भ्रम व माया आहे. या मायेच्या नादी लागल्याने, तिच्या मोहात पडल्याने केवळ अकल्याण व दुःखच आहे. स्वामी संगविवर्जित म्हणजे मोहमायेपासून दूर असल्याने संयम,
जागतिक यम असे आहेत. म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत. त्यांच्या दुष्प्रवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात. सुंदराबाईची मनमानी सर्व विश्वच आपल्या हातात बोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे. तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचा संहार होईल म्हणून स्वामी रागावत नाहीत, तर अपराधांना क्षमा करतात. म्हणून स्वामी म्हणाले, मला राग आला असता तर सगळ्यात स्वामी भावविनिर्गत आहेत, म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. चित आणि दिक हेच ज्यांचे वस्त्र आहे, असे विराटरूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहेत. स्वामींचे कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत, म्हणजे माया स्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत. त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वदा सिद्ध आहेत. ते कृपासागर आहेत. ते कृतनाश कृतांत कृतलक्षण आहेत. सर्व कर्मे स्वामीच करतात. उत्पत्ती स्थिती लय. स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती श्रवण स्मृती स्मरण यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत कथित आहेत. स्वामी चतुरात्मा आहेत, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश व माया अशा 4 स्वरूपात वावरणारे. मन चित्त बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहेत. म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले. स्वामीधी बुद्धिपती श्री लक्ष्मीपती पृथ्वीपती यक्षपती व देवाधिपती सर्व देवतांचे देव सर्व सरकारांचे सरकार आहेत. त्यांच्या पुढे कोणाचीही सत्ता नाही. स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत. ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते, म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही. श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती. स्वामी भक्तांना विचारतात, आम्ही कोण आहे? चोळप्पा उत्तर देतात, आपण त्रिभुवन नायक आहात. स्वामी संतुष्ट होत नाही. स्वामी म्हणतात, आज जर बाळप्पा असतात तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते. स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्या वेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्याला पारखे झाले होते. लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात, असं त्याचं मत होतं. आल्या आल्या तडका फडकीने तो वट वृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, काय रे, गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना? आम्ही कोणही परीक्षा घ्यायला आला ना? पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? पुजारी उत्तर देतो, श्री नरसिंह सरस्वतीची. स्वामी म्हणतात, आम्ही नरसिंह भान आहो, नीट बघ आम्हाला. पुजारी पाहतो तर काय, स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहे. पुजाऱ्याला गहीवरून येतं. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहे. तो स्वामी चरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो. मग म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर आणि गाणगापूर हेच अक्कलकोट आहे. इकडे मामलेदार यशवंत सरकारी धान्य गोदामातलं धान्य गरजवंत लोकांमध्ये वाटून टाकतो. सरकारी धान्य वाटल्यामुळे त्याला 10,000 रु. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सरकारी खजिन्यात जमा करा असा खलिदा येतो. यशवंत घर दार शेत व बायकोचे दागिने विकायला काढतो, पण त्या सर्वांचे मात्र 1,000 रु. मिळणार असं सावकार सांगतो. सावकार शिल्लक 9,000 रुपयाचे कर्ज द्यायला स्पष्ट नकार देतो. पैसे न भरल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यशवंताला अटक करायला येतात. त्याला बेड्या पडणारच होत्या तेव्हा स्वामी एका शेटाच्या रूपात येतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना 10,000 रु. देऊन यशवंताची सुटका करतात. अधिकारी लोक गेल्यावर स्वामी यशवंताला आपलं खरं रूप दाखवतात. यशवंत नोकरीला राजीनामा देऊन स्वामी सेवेतच आयुष्य काढण्याचं ठरवतो.